खरं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 1 जानेवारीपासून संघटन पर्व सुरू आहे आणि या संघटन पर्वामध्ये 7 टप्प्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने संघटनात्मक विषय हाताळण्याचं काम भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी करत आहेत। पहिल्या टप्प्यामध्ये प्राथमिक सदस्यता अभियान, दुसऱ्या टप्प्यामध्ये सक्रिय सदस्यता अभियान, तिसऱ्या टप्प्यामध्ये बूथच्या सगळ्या रचना करणं, बूथ कमिट्या पूर्ण करणं, त्यानंतरच्या काळामध्ये मंडल जे आहेत त्या मंडलांचं संरचना तयार करणं आणि त्यानंतरच्या काळामध्ये मंडलाचं गठन करणं आणि आत्ता या संदर्भामध्ये जिल्ह्याचं गठन या दिशेला आम्ही सगळेजण चाललेलो आहोत। त्यामुळे हा 6वा टप्पा आहे आणि या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बावनकुळेजींच्या नेतृत्वामध्ये आम्ही याही अगोदर संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा केला होता। आता पुन्हा एकदा संपूर्ण महाराष्ट्रभर संघटन पर्वाच्या या शेवटच्या टप्प्यामध्ये हा प्रवास सुरू आहे। काही जिल्हे जे आहेत त्या जिल्ह्यांमध्ये प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून या सर्व प्रक्रिया ज्या आहेत त्या प्रक्रिया पूर्णत्वाच्या दिशेने घेऊन जाणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून आजची ही विदर्भामधली असणारी बैठक आहे। मंडळ संरचनेमध्ये बदल करण्यात आला, जिल्हा संरचनेमध्ये पण तसं काही बदल करण्याचं नियोजन आहे का? हे या संदर्भातले सर्व निर्णय जे आहेत ते पार्लमेंटरी बोर्डाकडून घेतले जातात। त्यामुळे एक छोटे मंडळं असावीत या संदर्भातला निर्णय हा केंद्रीय नेतृत्वाने घेतला आणि त्यामुळे 1235 मंडळाचे गठन हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये झालं आहे आणि सर्व जिल्हा आणि जिल्ह्यामधील असणारी भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता काही जिल्हे हे फार भौगोलिकदृष्ट्या त्यांचं क्षेत्रफळ फार लांबपर्यंत आहे आणि त्यामुळे त्यांचं विभाजन व्हावं अशी स्वाभाविक मागणी ही कार्यकर्त्यांच्या स्तरावरती गेली वर्षानुवर्ष आहे आणि त्यामुळे त्या संदर्भात सुद्धा जे प्रपोजर आहे ते प्रपोजर आम्ही केंद्राकडे पाठवलेला आहे। मला खात्री आहे की त्या संदर्भातला कदाचित पॉझिटिव्ह निर्णय झाला तर काही जिल्हेसुद्धा त्यामध्ये जिल्ह्यांचं विभाजन होऊन पार्टीच्या कामामध्ये अधिक सूत्रता येण्यासाठी त्याचा फायदा होईल। त्या संदर्भातली माहिती आता सांगणं उचित नाही, त्यामुळे आम्ही ते सगळे ॲक्शन घ्यायला तयार आहे, मात्र राजकीय इच्छाशक्ती कमी पडत आहे असा प्रकाश आंबेडकरांनी टीका केली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।